श्री स्वामी समर्थ माझे प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी अक्कलकोटी मध्ये आपला स्वागत आहे। आज मी तुम्हाला श्री गुरुचरित्र अध्याय 47 सोप्या भाषेत सांगणार आहे। ह्या अध्यायाचे पारायणमुळे गुरूंचा, संतांचा व साधुजनांचा सहवास लाभेल। तर ऐकूया स्वामी अक्कलकोटी। श्री गुरुचरित्र अध्याय 47 एकाच वेळी 8 रूपे। श्री गणेशाय नमः। सिद्ध नामधारकाला श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची आणखी एक कथा सांगू लागला। तो म्हणाला, नामधारका, श्री गुरु गाणगापुरात राहत असताना दिवाळीचा सण आला। ह्या मंगलदिनी श्री गुरूंचे चरण आपल्या घराला लागावे म्हणून त्यांचे 7 शिष्य त्यांना घरी येण्याचे निमंत्रण देण्यासाठी आले होते। ते वेगवेगळ्या गावी राहणारे एकनिष्ठ सेवक होते। श्री गुरूंना त्यांचे मन मोडवेना। ते म्हणाले, एकाच दिवशी तुम्हा सर्वांच्या घरी मी भिक्षेसाठी कसा येणार? तेव्हा तुम्हीच आपापसात चर्चा करून क्रम ठरवून द्या, त्याप्रमाणे मी येईल। ते शिष्य आपापसात चर्चा करू लागले। प्रत्येकाला गुरुदेवांनी प्रथम आपल्या घरी यावे असे वाटत होते। एकमत काही होईना। ते परस्परांशी भांडण करू लागले। तेव्हा श्री गुरूंनीच मध्यस्थी केली। ते म्हणाले, अरे भांडता कशाला? मी फक्त एकाच्याच घरी येई। त्यावर ते शिष्य म्हणाले, स्वामी, तुम्ही आम्हा सर्वांचे गुरु आहात। हा निर्धन, हा श्रीमंत, हा जवळचा, हा लांबचा असा पक्षपात करू नका। तुम्ही उपेक्षा केली तर आम्हाला प्राणत्यागच करावासा वाटेल। आम्ही तुमचे दास आहोत। आम्हाला निराश करू नका। सर्वांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले, गुरुदेव, तुम्ही माझ्या घरीच यायचं। श्री गुरूंनी स्वतःशीच काही विचार केला व म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हा सर्वांच्या घरी येईल। आता चिंता करू नका। शिष्य म्हणाले, तुम्ही सर्वांच्या घरी येईन म्हणता, पण हे खरे कसे मानावे? त्यांचे अज्ञान पाहून श्री गुरूंनी एक युक्ती केली। त्या प्रत्येकाला एकांतात नेले व म्हणाले, मी फक्त तुझ्याच घरी येईल। याची वाचता न करता शांतपणे गावी जा। अशा प्रकारे प्रत्येकाची समजूत काढून श्री गुरूंनी एकेकाला वाटेला लावले। त्यावेळी गावातील भक्त मंडळीही उपस्थित होती। ती म्हणाली, गुरुदेव, दिवाळीच्या पावनदिनी तुम्ही शिष्यांकडे जाणार, मग आम्ही कोणाचे दर्शन घ्यायचे? त्यांचे मनोगत जाणून श्री गुरु म्हणाले, चिंता करू नका, मी इथेच राहणार आहे। ते ऐकून सर्वांना मोठे समाधान वाटले। दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीस सायंकाळी श्री गुरूंनी मंगलस्नान केले। त्यानंतर योग सामर्थ्याने 7 रूपे धारण केली। एकेका रूपाने ते विविध स्थानी राहणाऱ्या आपल्या 7 शिष्यांकडे गेले। त्या सर्वांकडून पूजन सेवा घेतली। त्यांनी दिलेल्या भिक्षेचा स्वीकार करून निजस्थानी परतले। त्यावेळी ते गाणगापुरातही उपस्थित होते। तेथील भक्तांनी त्यांचे दर्शन घेतले व पूजाही केली। पुढे कार्तिक पौर्णिमेला दीपाराधना करण्यासाठी श्री गुरूंचे गावोगावचे भक्त व शिष्य मठामध्ये आले होते। त्यावेळी 7 शिष्यांनी दिवाळीच्या दिवशी श्री गुरु आपल्याकडे आले होते असा दावा केला। आपले म्हणणे खरे असल्याचा पुरावा म्हणून त्यांनी श्री गुरूंकडे असलेल्या आपण दिलेल्या वस्तू दाखविल्या। ते ऐकून सर्वच संभ्रमात पडले। ग्रामस्थ म्हणाले, तुमचे म्हणणे खरे कसे मानावे? कारण श्री गुरु त्या दिवशी गाणगापुरातच होते। त्यांनी आमच्या समवेत दिवाळी साजरी केली। तेव्हा विचार केला असता श्री गुरूंनी आपल्या भक्तांचे कौतुक पुरविण्यासाठी 8 विभूतिरूपे धारण केली होती, हे रहस्य उघड झाले। त्या अतर्क्य लीलेने श्री गुरूंचे सामर्थ्य किती थोर आहे आणि ते कसे भक्तवत्सल आहे याची सर्वांना साक्ष पटली।
त्यांनी अनन्य भावाने श्री गुरूंची खूप स्तुती केली. दीपाराधना संपन्न झाल्यावर भक्तांना ब्राह्मणांना भोजन दिले. या प्रसंगाने श्री गुरूंची खूपच कीर्ती झाली. इतिश्री श्री गुरुचरित्र अध्याय 47 संपूर्ण. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवन्तु.